आतापर्यंत आपण ब्रेकिंग ही सध्या वाचत आहोत. आतापर्यंत 3 पैकी 2 न्यायमूर्ती हे या समलिंगिक विवाहाच्या बाजूला आहे. शेतमजूर महिलाही समलिंगी असू शकता असं सीजीआयनं म्हटलंय. सीजीआयनं काय काय म्हटलंय ते आपण पाहत आहोत. न्यायमूर्ती चंद्रचूडांचाही निकाल समलिंगी विवाहाच्या बाजूने आहे. न्यायमूर्ती SR भट देखील समलिंगी विवाहाच्या मात्र विरोधात आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत ॲडव्होकेट महेश भोसले हे जोडले गेले आहे. महेशजी, खरं तर तुम्ही ही सुनावणी पाहताय, काय या प्रकरणात वळण येऊ शकतं, काय निर्णय होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टला अधिकार किती आहे. कारण विवाहाचा कायदा बनवणे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकार आहे किंवा तो संसदेचा अधिकार आहे कुठलाही कायदा बनवणे. सुप्रीम कोर्ट त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करू शकतं. आतापर्यंतचा जो निकाल हाती आलेला आहे तो पूर्णतः मूलभूत हक्काच्या भोवती आहे. वास्तविक संविधानाच्या 19व्या आर्टिकलमध्ये मूलभूत हक्काची चर्चा करताना कुणाला कसं आयुष्य जगायचंय हे मूलभूत व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आतापर्यंतचा निकाल हा पूर्ण फंडामेंटल राईटच्या आसपास जेवढा ऐकण्यात आलेला आहे, पूर्ण अजून हाती आलेला नाहीये. परंतु सुप्रीम कोर्टने हे अतिशय व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने की हा प्रश्न हा मूलभूत हक्काशी निगडीत आहे आणि ते समलैंगिक विवाह करू शकतात. परंतु त्याच्यामध्ये आणखी टेक्निकल गोष्टी अशा आहेत की असा कायदा आजपर्यंत भारतात अस्तित्वात नव्हता किंवा नाहीये. आता इथून पुढे सुप्रीम कोर्ट काही सेंट्रल गव्हर्नमेंटला डायरेक्शन देऊ शकतं की तुम्ही अशा प्रकारचा कायदा बनवा. कारण कुणाशी लग्न करायचं तर 2 भिन्न लिंगी व्यक्तीच लग्न करू शकतात हे आजपर्यंत होतं. त्याच्यामध्ये ऍडॉप्शनवर देखील चर्चा केली गेलेली आहे आत्ताच्या निकालाच्या माध्यमातून की आतापर्यंत अविवाहित माणसाला ऍडॉप्शन मूल अडॉप्ट करता येत नव्हतं. मग हे आणखी असेच प्रश्न उद्भवले जाणार आहेत. त्याच्यामुळं जरी हा मूलभूत हक्काचा प्रश्न असला तरी या संदर्भात कायदा बनवणे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. आता त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण म्हणणं आहे की आम्ही इतर काही अधिकार देऊ. वास्तविक पाहता भारतीय माणसाला जन्मताच मूलभूत अधिकार आहेत, ते कुणी द्यायची गरज नाहीये. तो जन्मजात ते घेऊन येतो. हे संविधानामध्ये ऑलरेडी आपल्या तरतूद आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट देऊ म्हणतंय हे काय ते भीक देत नाहीयेत किंवा ते उपकार करत नाहीत. त्यांनी ते द्यायलाच हवा होता. खरं तर अपेक्षा होती की किंवा अजूनही निकाल वाचन सुरू आहे, अजून पूर्णतः त्याच्या कन्क्लुजनवर येणं चुकीचं आहे की या समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल. कारण जगामध्ये जवळपास 35 देशामध्ये ती मान्यता आहे आणि ती द्यायला हवी. कारण भारतातला प्रत्येक नागरिक म्हणजे संविधानाने पण सांगितलंय की लैंगिकतेमुळे नागरिकात भिन्नता तुम्हाला आणता येणार नाही. आर्टिकल 14 नुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या तत्वाने आपण चालतो. त्याच्यामुळं कुणी भिन्न लिंगी नाही आणि समलैंगिक आहे म्हणून त्यांना वेगळे अधिकार हे देखील आपल्या संविधानाच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारीच गोष्ट आहे. त्यामुळं आपण वाट पाहू. मला वाटतं की सुप्रीम कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला काहीतरी डायरेक्शन देईल आणि विवाह मान्यता मिळेल. अगदी सर, आपण म्हटल्याप्रमाणे की मूलभूत जे अधिकार आहे किंवा मूलभूत जे कायदा आहे मग एकूणच तो या समलिंगी विवाहाला पोषक ठरतोय असं म्हटलं तर चालेल का? किंवा हे खरंच मूलभूत जे अधिकार आहे ते या कायद्याला पोषक ठरतायत का? हा, म्हणजे हे मागणी करावी लागली. ठीक आहे, आपण खूप संस्कृती परंपरा याचं म्हणतो, पण या परंपरा कुणी निर्माण केलेल्या आहेत का? याच्यामध्ये परंपरा निर्माण करताना अशा लोकांना विचारात घेतलेलं आहे का? हा सुद्धा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. त्याच्यामुळं कुणाला जास्त लोकांना वाटली म्हणून ती परंपरा असं असेल तर ते चुकीचं आहे. प्रत्येक नागरिकाला काय वाटतं ती परंपरा सुद्धा ग्राह्य धरता येणार नाही. वस्तुतः कुणालाही देशातल्या नागरिकावरती बंधनं येणार नाहीत आणि अशी कुठलीही गोष्ट जी नागरिकाच्या इतर नागरिकांच्या हितावर बाधा आणणार नाही अशी कुठलीही गोष्ट करणं ही किंवा करायला प्रोटेक्शन देणं हे आपल्या सर्वांचं आणि कायद्याचंही काम आहे. त्यामुळे मला वाटतं की मूलभूत हक्काच्या अनुषंगाने हे वातावरण अतिशय पोषक आहे की अशा विवाहास मान्यता मिळेल.
अगदी महेश सर, आपण जर पाहिलं तर आपलं संविधानच हे मुळात आपण इतर देशांकडून स्वीकारलेलं आहे. अनेक देशांचा अभ्यास करून हे इतर संविधान देशांकडून नाही, इतर हा, देशांकडून त्यांचा नाही, अभ्यास करून इतर- आपण हा, हे संविधान yes. आपल्याकडे आणलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मग समलिंगी जो कायदा आहे तोही इतर 32 देशात इम्प्लिमेंट झालेला आहे. 33वा Yes. भारत असू शकतो जर हा निर्णय झाला तर. मग या देशांच्या Yes. या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून इकडे निर्णय होऊ शकतो का, किंवा कशा प्रकारे ते दाखले आपल्याला भारतात देता येतील? हे त्याचा युक्तिवाद देखील या सुनावणीमध्ये झालेला आहे वारंवार, की इतर देशामध्ये काय परिस्थिती आहे, भारतामध्ये काय. आता हा फक्त समलैंगिकतेला अधिकार देणं एवढा ढोबळ मनाने चर्चेचा विषय नाहीये. खरं तर 4 वेगवेगळे निकाल याच्यामध्ये येणार आहेत. ते खूप विस्ताराने मांडलेलंच असणार आहे साहजिकच. त्या लिखित ऑर्डर हातात आल्याशिवाय आपण त्याच्यावरती काही भाष्य करण्यापेक्षा मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं जे आहे चंद्रचूड साहेबांचं जे म्हणणं होतं ते विस्ताराने ऐकण्याचा प्रयत्न केला आता, आणि त्यांनी अतिशय व्यवस्थित मूलभूत हक्काची बाजू मांडलेली आहे. तर मला वाटतं की इतर देशात जे आहे किंवा जे नाही याच्यापेक्षा आता आपण आहे याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण अगदी. लग्न ही काही नैसर्गिक प्रक्रिया नाहीये. लग्न ही आपण एक सुरू केलेली म्हणजे सुविधा आहे, आणि ती फक्त ठराविक लोकांना असावी किंवा ठराविक लोकांना नसावी हे म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं मला वाटतं की अशा विवाहाला मान्यता देणं गरजेचं आहे.